राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात करण्यात आलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याचा तीव्र निषेध आज मुलुंडमध्ये करण्यात आला। या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांना निवेदन देण्यात आले। यावेळी संबंधित व्यक्तींनी जाहीर माफी मागावी तसेच सोशल मीडियावरील पोस्टची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सिद्धार्थ मोकळ यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। महिलांच्या सन्मानाशी तडजोड केली जाणार नाही अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली। दरम्यान या प्रकरणात संबंधितांवर योग्य ती कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा नेते सिद्धार्थ मोकळ यांनी दिलाय। सर, आज तुम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भेटलेले आहात आणि निवेदन देखील दिलेलं आहे। निवेदन देण्यामागचं नेमकं कारण काय आणि मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या अशा आहे की काँग्रेसला विसर पडलेला आहे। मागचा इतिहास जर काँग्रेसने नाही का बघितला ना तर नाही का त्यामध्ये असं आहे की इंदिरा गांधीजींना पण नाही का गुंगी गुडिया म्हणून नाही का असा उल्लेख केला होता। तर नाही का गुंगी गुडिया नीच इतिहास रचला होता। जर नाही का हे काँग्रेसला जर नाही का विसर पडला असेल तर आम्हाला नाही का त्यांच्यावर नाही का एक इंदिरा गांधीचा फोटो आहे ना त्यांच्या नाही का सगळ्या कार्यालयामध्ये नाही का द्यायचं आमची इच्छा आहे। आणि त्या हिशोबाने जर नाही का राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर जर नाही का असे गुंगी गुडिया म्हणून नाही का असा जो उल्लेख करत असेल तर काँग्रेसचा आम्ही निषेध करतो आणि नाही का तात्काळ ज्या नेत्यांनी आणि ज्या कार्यकर्त्यांनी नाही का त्यांच्यावर नाही का आक्षेप केला आहे त्यांच्यावर पहिला प्रथमतः नाही का गुन्हा दाखल करण्यात यावं आणि त्यांच्यावर कायद्याच्या नाही का चौकटीमध्ये बसून हा गुन्हा दाखल करण्यात यावा। आणि नाही का हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये महिलांचा आदर केला जातो। जर हे इतिहास नाही का सगळ्यांना माहीत नसेल तर नाही का काँग्रेसला माहीत नसेल ना तर हा इतिहास नाही का त्यांना जाणीव करून राष्ट्रवादी काँग्रेस नाही का नक्की दाखवून देईल। सर, जर संबंधित वक्तव्य ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? पुढचं पाऊल आमचं एकच असणार आहे कारण नाही का जर यांच्यावर जर तात्काळ नाही का गुन्हा दाखल केला नाही तर आमचं तीव्र आंदोलनाची नाही का आम्ही घोषणा करू आणि तीव्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही हा नाही का आंदोलन छेडू। महिलांच्या सन्मानाशी तडजोड केली जाणार नाही अशी भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसने संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही युवा नेते सिद्धार्थ मोकळ यांनी दिलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रताप सहविद्या अमृतकार, शहर, मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।